की रायगडावर स्वच्छ आणि सुंदर वातावरण असेल तर या किल्ल्यावरनं 8 किल्ले दिसतात. ही किल्ल्याची पूर्व बाजू आहे, ही पश्चिम बाजू, ही किल्ल्याची दक्षिण बाजू, ही उत्तर बाजू. असा किल्ला 3 किलोमीटर पसरलाय आणि असा किल्ला 2 किलोमीटर पसरलेला आहे बघा. 5 किलोमीटरचा परिसर किल्ल्यावर. बरोबर. आज जर हे मंदिर बघा, हे मंदिर लांबूनही पाहत होता, इथे जवळ येऊन पाहिलं. या बांधकामात मिश्रण काय केलंय बांधकाम करण्यासाठी, पुन्हा गुळ आणि शिसं. आणि ज्या इंजिनियराने हे किल्ला बांधला होता आजही नावासाठी आहे. पण आज तुमच्या इथे एखादं घर उभं केलं तर तो मिस्त्री त्या घराची किंवा त्या घराची गॅरंटी देतो का हे बांधलेलं घर इतक्या वर्ष टिकेल? देतो का मुलांना? देतो का? नाही ना. 400 वर्षापूर्वी ज्याने किल्ला बांधला त्यांचं नाव होतं हिरोजी कुंडलकर. त्याने त्या घराची गॅरंटी दिली. जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र सूर्य आणि तारे जळतील तोपर्यंत इथल्या वस्तू आबादी असा किल्ला त्यांनी बांधला होता. हा किल्ला मुलांना पाळला पडलेला नाही. भाग्य आपलं एकच की या मंदिरात महाराज सतत अभिषेकाला येत होते, पण ते आलेला आपण आला तोच मार्ग. इथे माझ्यावर खाली मला इथे हा रस्ता शिवकालीन तो रस्ता होता आणि मंदिरात येणारी एंट्री समोर नव्हती. आता शेजारी शिवाजी महाराजांची समाधी असल्यामुळे आपल्याला मागून यावं लागतं. अरे मुलांना मंदिर कशा रचनेत म्हटलं तुम्हाला दिसतं वाटतंय? मशिदीसारखं वाटतंय की नाही? ते मशीद नसून ते रायगडावरचं महादेवाचं मंदिर आहे. ते मुद्दाम असं तयार केलंय की हे मंदिर त्यावेळेस मोगलांनी जर का लांबून तुटून पाहिलं तर त्यांना ते मशीद असं वाटावं, तिथून ते नतमस्तक व्हावे किंवा येऊन तोडू नयेत. अशा प्रकारे मंदिराचा आकार साहित्य मशीद. मंदिरात बघा मागे फिरून दरवाजे जे आहेत ते उंचीनी का कमी, रुंदीनी सुद्धा कमी आहे. मंदिराचे दरवाजे उंचीनी कमी, रुंदीने सुद्धा कमी आहेत. असे का केले तर त्यावेळेस मोगलांचे सरदार होते, उंचीने जास्त आणि अंगाने दिपाळा पाहिजे. त्यांना मंदिरात जाता येऊ नये. अंदरी गेले तर नतमस्तक होऊन झुकून जातात. छोटे दरवाजे मंदिराच्या आतमध्ये जी पिंड आहे ना महादेवाची, ही पिंड ऐतिहासिक त्या पिंडीचं वर्णन आहे. रायरेश्वराचं मंदिर नाव ऐकून माहिती तुम्हाला? रायरेश्वर हे रायरेश्वर मंदिर पुण्यामध्ये भोर जवळ. आणि रायरेश्वर मंदिराचा इतिहास काय आहे? या मंदिरात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. कितव्या वर्षी घेतली होती? 12व्या वर्षी. ही पिंड आपल्या सतत दर्शनासाठी आज लाभावी म्हणून ही पिंडीची स्थापना, तिथून ती पिंड आणून रायगडावर जगदीश्वराला स्थापन केलेली आहे. त्याची शिवपिंड ना ही स्वराज्य स्थापनेची, पण तिथे पण पिंड आहे. महाराजांनंतर ते नवीन आणण्यात आलेले आहेत. आणि याच मंदिरात सगळे कार्यक्रम होण्यापूर्वी, मोहिमा आखण्यापूर्वी, मोहिमा म्हणजे समजल्या का? लढाईसाठी जाण्यापूर्वी इथे जागरण गोंधळ घालायची. जागरण गोंधळ माहिती तुम्हाला? तो गोंधळ या परिसरामध्ये होत होता. कारण ज्या उऱ्या आहेत ते कोणाले दिसतात, तिथे दिवे असायचे. ते भिंतीला जो गॅप दिसतोय ते पिलरच्या खुणा आहेत आणि जे दरवाजे दिसतात ते पहाऱ्याची जागा. कसलं सुंदर परिसर त्यावेळी असेल. आणि इथेच बाजूला शिवाजी महाराजांची समाधी आहे. आता तुम्हाला दर्शनाला जायचं तिकडे. शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर महाराजांना अग्नी या ठिकाणी दिला. शिवाजी राजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी, चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंतीच्या दिवशी त्यांचा तो महाल दाखवणार आहे. आणि त्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रा आणण्यात आली. इथे त्यांना अग्नी दिला आणि तिथे त्यांची समाधी आहे. जवळजवळ त्यानंतर 150 वर्षापर्यंत समाधीची फार मोठी देखभाल केली मराठ्यांकडून. पण पेशवे काळामध्ये जेव्हा इंग्रज रायगडावर आले ना, तर या गडावर तोफेचा मारा झाला, समाधी पडली गेली. आणि त्यानंतर काही वर्ष इथे कोणी येत नसल्यामुळे त्या समाधीच्या परिसरात झाडे झुडपे उगवली. आणि महाराजांची समाधी मुलांनो ज्याने शोधण्याचं काम केलं ते सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले. महाराजांच्या समाधीचा शोध घेणारे कोण? महात्मा ज्योतिराव फुले. मी तुमच्यासारखा स्टुडंट आहे. समाधीचा शोध महात्मा फुलेंनी घेतला. त्याच्या बाजूला तुम्ही तिथे आवर्जून गेल्यानंतर बघा एक वाघ्या पुतळ्याचं स्मारक आहे. कारण त्या इतिहासासाठी सती गेल्या होत्या, त्यामुळे कोण सकल सौभाग्यवती वज्रचंडित पुतळा महाराणी साहेब. त्या पुतळाबाई कोण माहिती का? शिवाजी महाराजांच्या 3 नंबरच्या पत्नी. महाराजांच्या जागेवर सती गेल्या. महाराजांच्या चिता जळत असताना पुतळाबाई गडावर नव्हत्या.
आणि 3 दिवसानंतर पुतळाबाई रायगडावर आल्या तोपर्यंत महाराजांची चिता थंड झाली होती आणि त्याच ठिकाणी पुन्हा तशी चिता तयार करून थोडे कवटाळून जाणाऱ्या सकल सभागृहावरती वज्रचंडी पुतळा महाराज साहेबांची जिथे वाघ्याचं स्मारक आहे ती जागेची मूळ भाग आहे ना तो पुतळाबाईचा लक्षात आलं का? तुम्ही समाधी दर्शन करताना बघू शकता. समाधी मंदिर फिरून झालं परत येताना हा समोर जो गेट आहे आणि त्या गेटच्या 2 नंबर पायरीवर नाव लिहिलंय. आवर्जून ते नाव बघा. मुलांना तुम्ही हिस्ट्री वाचली असेल की ज्याने शहाजहानचा ताजमहल बांधला त्या कलाकाराने आपली कलाकृती पुन्हा तयार करू नये त्याचे काय केले होते? हात तोडले. पण ज्याने 14 वर्ष आपलं आयुष्य रायगडासाठी वेचलं त्या हिरोजींच्या नावाची पाठी आहे. हिरोजींबद्दल थोडंसं सांगतो बघा की जेव्हा रायगड बांधायला हिरोजींना दिला आणि महाराज दक्षिण दिग्विजय स्वारीवर निघून गेले. महाराजांकडे पैसा ठेवला होता. महाराजांनी हिरोजींकडे पैसा ठेवलेला संपला. मग हिरोजीने काम थांबवायला पाहिजे ना मुलाने? नाही थांबवलं. महाराज इथे नाहीये, काम थांबलं नाही पाहिजे. हिरोजी गावाकडे गेले, स्वतःची जागा जमीन विकली, बायकोचं मंगळसूत्र घाण ठेवलं आणि पाहिजे तसा महाराज रायगडावर आले. पाहिजे तसा रायगड मिळालेला आहे. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी प्रत्येकाला इनामं दिली. त्याने घोड्याची अपेक्षा केली, त्याला हत्ती कळाली. शिवाजी राजांनी राज्याभिषेकाच्या वेळी त्या राजसभेत हिरोजींना बोलावलं आणि हसत म्हटले, वा बहादर हिरोजी, अख्खं स्वराज्याचं रक्षण करणारा किल्ला तुम्ही बांधलात, तुमचं तुम्ही बक्षीस मागून घ्या. त्यावेळी हिरोजीने महाराजांकडे जर 10 गावची इष्टे 4 गावची वतनदारी जर मागायची असती तरी महाराजांनी दिली असती. पण काय म्हटलं हिरोजी? नाही राजा, मला वेळेनुसार बक्षीस मागण्याची वेळ द्या, मी ते बक्षीस लगेच मागेल. आणि राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांची मिरवणूक आपण ज्या रस्त्याने आलो ना आता त्याच रस्त्याने कशावर आली होती माहिती का? हत्तीच्या अंबारीशी त्या राजसदरेवरून. आणि त्या मिरवणुकीला किमान त्यावेळी 5 तास लागलेले होते. मग त्यावेळी किती इथे झुंड तयार झाले असे लोकांमध्ये बघा. आणि जेव्हा महाराजांची मिरवणूक आपण आलो याच रस्त्याने आली आणि या मार्गाने आतमध्ये येणार होती ते मंदिरात येण्यासाठी. इकडनं नव्हती कारण त्यावेळी तिथे समाधी असेल का? असेल का? नाही ना. मग हाच तो रस्ता होता. येत होती तर विरोधी त्या ठिकाणी नावाची पाठी घेऊन हजर झाले आणि महाराजांना म्हटले, राज थांबा, माझं बक्षीस द्या. बक्षीस देण्याची वेळ तयार झालेली आहे. शिवाजी महाराज हसत हसत म्हटले, ती मिरवणूक आहे ती राज्याची आणि शिवाजी महाराज हिरोजी म्हणते राजा बक्षीस द्या. राजा हसत हसत म्हटले, हिरोजी संकोच करू नका, शब्द टाका, मागाल तर द्यायला तयार. त्यावेळी हिरोजी लवून महाराजांना मुजरा केला आणि हळूच आवाजात मध्ये फुटफुटले, राजा जेव्हा आता तुम्ही मंदिरात जाणार आणि जात असताना तुमचं पाऊल ज्या पायरीला स्पर्श होईल त्या पायरीवर फक्त आणि फक्त माझ्या नावाची पाठी लावणे परवानगी आहे. आपली कुठे नावाची पाठी आहे त्या पाठीवरचा शब्द ऐकताच शिवाजी राजांचं शिवरायांचं प्रेमळ हृदय भरून आलं. का काय मागावं हिरोजीनी? तर फक्त नावाची पाठी. आणि त्या हिरोजीला जर स्वतःच नाव मोठं करायचं असलं तर किल्ल्यातल्या दगडावर लिहिलं असतं, त्या पायरीवरच का लिहिलं? महाराज जेव्हा तुम्ही मंदिरात जाताना तर तुमच्या पायाची धूळ ही माझ्या मस्तकी अभिषेक करावी अशा ठिकाणी केलेली सेवा जगदीश्वराच्या साक्षीने राजा तुमच्या चरणी अर्पण करत आहे. ही दिलेली सेवा ही संधी म्हणून तिचा मी उपयोग करून घेत आहे. आणि त्या हिरोजीना नावाची मिळालं परमिशन. आजही इतिहासामध्ये तुम्हाला नावाची पाठी तिथे पाहायला मिळते. पैसा राहिला असता का दिदी? धन राहिला असतो, दौलत, सोनं नाही ना, पण नाव मात्र आहे इथे. अशी लोक महाराजांना मिळाली. इतक्या कमी वयामध्ये महाराजांनी हे स्वराज्याचं स्वराज्य केलं. कोणामुळे? अशा लोकांमुळे. म्हणून तुम्हाला एक शेर सांगतो की अंधार पडला पाहत आहे की दिवा पाहिजे आणि महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला पुन्हा एकदा तो जिजाऊंचा शिवरा पाहिजे. शिवरा पाहिजे. समाधी आहे, आरडाओरडा करायचा नाही. कारण सांगायचं रात्रभर राजे तिथे निद्रा अवस्थेमध्ये झोपलेत म्हणजे शांत आहेत. आरडाओरड करणं हे योग्य वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की
बाळो मोबाईल फोटो घेऊन मावले झाला घेतलाय का बाकी